हे खोटे आहात तुम्ही त्यांनी सांगणार, आणि जर तुम्ही खरे तर तुम्ही तुमचा दावा सिद्ध केला पाहिजे. त्यांच्यासोबत आमच्या अनेक नगरसेवकांनी, आमचे बौद्ध समाजाचे 4, त्यानंतर आमचे इतर समाजाचे 1 असे 5 मागासवर्गीय नगरसेवक आमच्याकडनं निवडून आले. त्यांच्या व्हॅलिडिटी निवडणुकीनंतर आतापर्यंत येऊन गेल्या, कारण त्यांनी खरे ते पुरावे दिलेले आहेत, खरे ते कागदपत्र दिलेले आहेत. यांची व्हॅलिडिटी यासाठी होत नाही आहे की यांनी संपूर्णपणे कागदावर कानाकोळ केलेली आहे. नगरपालिकेच्या रजिस्टरमध्ये सुद्धा आता एक रजिस्टर असं आहे की त्या रजिस्टरमध्ये 1975 सालचं त्या रजिस्टरमध्ये एकाच्याही जातीचा उल्लेख नाही. हा एक कागद आहे, हा नगरपालिकेतनं त्यांनी आता काढलेला आहे. 30 तारखेला वॉटर सप्लायमध्ये सीओनं वेठी धरून त्यांची सही करून सत्यप्रत पाठवले. त्याच्यामध्ये आपण बघत असाल की एकाच्याही जातीचा उल्लेख नाही, संपूर्ण रजिस्टरमध्ये कोणाच्याच जातीचा उल्लेख नाही. आणि यांनी खाली स्वतःच्या हाताने चमार लिहिलेले, कोणीही सांगेल की असं कोणाचं दुसऱ्या व्यक्तीचं. मुळात महाराष्ट्रामध्ये त्यांच्याजवळ चमार आडनाव असलेलं एकही डॉक्युमेंट नाही. मग एकही डॉक्युमेंट नसताना महाराष्ट्रामध्ये असं जर तुमची जात आहे किंवा आडनाव आहे तर चमार आडनावाचं एखादं डॉक्युमेंट दाखवा. कोणत्या वर्षावर हे चमार लिहिलं गेलेलं आहे? हे डायरेक्ट हाताने लिहिलं गेलेलं आहे. हे रजिस्टर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कोणाच्या ऑफिसमध्ये गेलं आणि तिथं कोणी खाडाखोड केली आणि कोणी लिहिलं हे याच्यावर सगळं सिद्ध होणार आहे. ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे नकली कागद देण्यासाठी मदत केलेली आहे ते सरळ जेलमध्ये जाणार, आणि ज्यांनी ज्यांनी दावा त्यांचा खोटा ठरला तर ते सुद्धा जेलमध्ये जाणार आहे. उद्याच्या दिवशी जर आम्ही खाली खोटे कागदपत्र केले आमच्यासुद्धा कारवाई होऊ शकते. त्यामुळे हा आता चेंडू फिलहाल निवडणूक आयोगाच्या जे जात पडताळणी समिती आहे त्याच्याकडे. जात पडताळणी समिती अशा कोणतेही अचानक कागद दिलेल्या याच्यावर ग्राह्य न धरता ते त्याची व्हेरीफाय करतात, सर्व प्रकारची चौकशी करतात, त्याचा ते अहवाल करतात आणि त्या अहवालानंतर त्याच्यावर निर्णय होतो. या प्रकारची ही पद्धत आहे. त्यामुळे हे साजिश बिजीस बी गरीब घरची पोरगी आता हे जुन्या गोष्टी झाल्या. आता तुम्ही निवडून आलेले या भुसावळमध्ये 18 पगड जातीचे लोक गरीब आहेत. आज रोजी तुमच्या अण्णाभाऊ साठे नगरमधल्या महिला, त्यांच्या पाण्यामध्ये किडे, त्यांनी तो व्हिडिओ पाठवला. तुम्ही एकीकडे स्वच्छ पाणी देऊ शकत नाही आहे, एकीकडे तुम्ही 5 दिवसाचं पाणी देऊ असं गोष्ट करता. 5 दिवस सोडा, 12 दिवसानंतर येतं आहे. आता 10 दिवसावर येत होतं, आम्ही समजू शकत होतं. परंतु जर तुम्ही वल्गना करत असाल की आम्ही 5 दिवसांनी देऊ तर ते आलं पाहिजे तुम्ही ना. काही सावकार संजय भाऊ सावकार गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये, यांच्यावरती साधं एनसी मीटर सुद्धा नाही आहे. ते कधी पोलिसांची पायरी सुद्धा चढलेले नाही आहे. त्यांनी आजपर्यंत कोणाविरुद्ध अर्ज सुद्धा केलेला नाही आहे. तर ते असे कोणताच अर्ज करणार नाही. माननीय प्रणव भाऊ सावकारे स्वतः ज्या ज्या ठिकाणी यांचे नातेवाईक राहतात तिथं स्वतः जाऊन अर्ज देऊन फी भरून त्याने कागद गोळा केलेली आहे. आणि ती कागद सदरील चौकशीसाठी कलेक्टर ऑफिसला कार्यालयाला जमा केलेली आहे. तिथं आपलं सर्टिफिकेट तयार होतं, त्या ठिकाणी खरं का खोटं हे चौकशीसाठी दिलेलं आहे. ते सिद्ध होणार आहे. त्याच्यामुळे गुन्हे कोणावर दाखल होतील ते वेळ आल्यावर समजेल. आज हे कोणी सिद्ध करू शकत नाही. परंतु मी एकच सांगेल की तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही स्वतः सिद्ध करून घेतलेलं आहे की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाही. मग झालेलं सर्टिफिकेट काय होतं? हे तुम्ही भुसावळमधून जे सर्टिफिकेट तयार करून घेतलं त्या सर्टिफिकेट काय होतं? तुम्ही जे स्वतः इलेक्शन फॉर्ममध्ये सर्टिफिकेट भरलं ते सर्टिफिकेट म्हणजे काय होतं? निवडणूक आयोगाने स्वतः निवडणूक फॉर्म भरताना त्याच्यामध्ये कॉलम लिहिलेला आहे की तुम्हाला 180 दिवसात व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे. व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे निवडणूक आयोगाने स्वतः लिहून दिलेला त्याच्यामध्ये. तर हा आमचा अधिकार आहे, त्यांचा पण मागण्याचा अधिकार आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा. आणि तुमच्याकडे कागदपत्र आहे, तुम्ही कागदपत्राची तोडजाड करा. आम्ही जर चुकीचं तिथं काही दिलं असेल तर ते आमच्यावर अपगुण दाखल करतील. याला बंगाळताईंचा विषय, त्यांनी कागद जमा करावे आणि सर्टिफिकेट घ्यावं. परंतु मी एकच सांगेल की त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, त्यांच्या बोलण्यात सिद्ध झालेलं आहे. कारण नसताना शहरातलं नाव खराब होईल, शहरातलं वातावरण खराब होईल, आपसात कुठं मत भेटवतील, असं काहीच करू नका. आपलं शहर आहे शेवटी, हे आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. एवढं सांगून मी सांगेल की तुम्ही सर्टिफिकेटची कागदपत्राची पडताळणी करा.